आता आहे ना हे अशी आपण पलटी मारून घेऊया। हे बघा मच्छी कशी असते त्याच टाइप मध्ये असं कलेजी फ्राय। अच्छा नमस्कार, आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत, कलेजी फ्राय। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघून घेऊया। पाव किलो कलेजी घेतलेली आपण, अर्धा चमच हळद पावडर आहे, गडशीबंधू मसाला 1-2 चम्मच, अद्रक लसूण पेस्ट आहे 2 चम्मच, 1 चम्मच मीठ आहे, हे अर्धा चम्मच लिंबू पाणी आहे, अच्छा, आणि कोथिंबीर आहे, ओके, आणि हे तांदळाचं पीठ आणि हा रवा आहे, बारीक रवा आहे। आपण मच्छी कशी फ्राय करतो ओके तशीच आपल्यालाच कलेजी फ्राय करायची। अच्छा, ते हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। कलेजी आता आपण ही कापून घेऊया। बरं, कलेजी कशी आपण कशी मच्छी अशी थोडी थोडी काप मारतो, हा तसं हे कलेजीला पण ना थोडंसं असे थोडे थोडे कापून घ्यायचं, म्हणजे कलेजी कशी फ्राय करताना ना उडत नाही। अच्छा, हा, आणि अशी म्हणजे फुटत पण नाही, तर कलेजी कधी कधी अशी फुटण्याची शक्यता असते। तर अशी आपण मच्छीला जसे काप करतो ना तशी चिरा पाडून घ्यायच्या। ओके, मसाले पण छान लागतील त्याच्यात। हो हो, मसाले पण असे बघा असे होतात हे का, आणि ते उडणार पण आहेत असे फ्राय करताना, खूप छान लागते अशी कलेजी। जसे आपल्याला पीस पाहिजेत ना तसे आपण पीस छोटे मोठे ठेवू शकतो। अच्छा, आणि अशा टाइप मध्ये असे कापू शकतो। बरं, दाखवायचे ते असे कापून घेतलेले आहेत। हा, तर आता असे आपण सर्व पीस कापून घेऊया। बरं, आता हे कापून झाले आपलं, हे बघा व्यवस्थित असे सर्व असे कापून घेतलेत। आता ना आपण जे हे तांदळाचं पीठ आहे ना ते असं एका प्लेट मध्ये ओतून घेऊया। अच्छा, आणि हा रवा आहे तो पण एका प्लेट मध्ये ओतून घेऊया। ओके, ते कोटिंग साठी आपण वापरणार, कोटिंग साठी वापरणार आहोत। ओके, हे असं मिक्स करून घेऊया। त्याच्यात आहे ना थोडंसं मीठ टाकते मी, एकदम हलकसं चिमूटभर मीठ टाकते, आणि थोडासा गडशीबंधू मसाला टाकते। बरं, ह्याला एक स्वतःची चव नसते ना, म्हणून हे थोडंसं मिक्स करायचं। अच्छा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याला मसाले लावून घेऊया। बरं, आता हे लिंबू पाणी आहे ते टाकते, मीठ टाकते, चवीनुसार मीठ आहे, ओके, हळद पावडर आहे अर्धा चम्मच ते टाकते, गडशीबंधू मसाला आहे आपला, अद्रक लसूण पेस्ट। अच्छा, अद्रक लसूण पेस्ट आहे ना शक्यतो घरीच बनवायची आणि घरचीच वापरायची, कारण बाहेर जी बनवतो ना आपण बाहेरची असते ती जरा जास्त दिवसाची असते ना, म्हणून थोडी घरचीच वापरायची। अच्छा, छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मस्त असं मिक्स झाले बघा, छान असं एक 10-15 मिनिटं ठेवायचं। ओके, थोडीशी याच्यात कोथिंबीर टाकायची। बरं, तर अशा प्रकारे कलेजी फ्रायची पूर्ण आपली तयारी झालेली आहे। मस्त मसाले लागलेले छान असे। आता हे 10-15 मिनिटं ठेवूया। हो, म्हणजे जरा मसाले कसे मुरल्या जातात ना, म्हणून जरा 10-15 मिनिटं आपण ठेवूया। ओके, तर इकडे मसाले लावून झालेत कलेजीला, आणि इकडे कोटिंगची पण तयारी झाली आहे। तर एक 15 मिनिटं आपण ठेवूया कलेजीला, नंतर मग फ्राय करायला घेऊया। मस्त आपला तवा गरम झालेला आहे। हो, तर आपण ह्याच्यात आहे ना तेल टाकूया, एक अंदाजे तेल टाकून घेते 2-3 चम्मच। आणि हे कलेजी आहे ना ते आपण असं मसाला लावून ठेवलेलं बघा, मस्त झालेलं आहे बघा, असं छान एकदम असं। आपण आहे ना आता हे जे कोटिंग बनवलं होतं ना रवा आणि पीठ, त्याच्यामध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायची, घोलून घ्यायची हलक्या हाताने। ओके, आणि नंतर ही अशी सोडायची। बरं, मच्छी फ्राय करतो त्या पद्धतीने। हो हो हो, पण खूप एकदम छान होते, कुरकुरीत पण होते आणि मस्त होते। एकदम हलक्या हाताने अशी फिरवून घ्यायची। ओके, कोटिंग लागला पाहिजे सर्व बाजूने, या पद्धतीने अशा प्रकारे आहे ना सर्व आपण जी कलेजी मसाल्यात ठेवलेली ना तर ती आता आपण अशा प्रकारे फ्राय करणार आहे। ही कलेजी आहे ना आपण आहे ना अशी फ्राय करायला ठेवलेली आहे ना, ती थोडीशी कशी अशी कुठली तरी कलेजी अशी थोडी उडण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे आपण आहे ना 1-2-3 मिनिटं झाकण ठेवूया। बरं, 1-2-3 मिनिटं झालेली आहेत, आपण आहे ना हे झाकण काढूया। ओके, आता आहे ना हे अशी आपण पलटी मारून घेऊया।
हे बघा अच्छा. जशी मच्छी कशी असते त्याच टाईप मध्ये असं कलेजी फ्राय. अच्छा. चिकन म्हटलं तर कसं चिकन मध्ये पण बरेच प्रकार येतात, तसंच एक काहीतरी नवीन कलेजी फ्राय. एक साइड आपली छान प्रकारे झालेली आहे. आता दुसरी साइड आहे ना ती पण. दुसरी साइड आता ती पण एक 5 मिनिट आपण करून घेऊया. बरं. त्याच्यानंतर आपण काढून घेऊया. ना तेल पण जास्त लागत नाही, एक नॉर्मलच तेल लागते त्याला. साधारण आपली आहे ना परत पलटी मारून पण 5 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण आहे ना काढून घेऊया. बरं. ते साधारण एक 10-12 मिनिटांमध्ये कलेजी फ्राय होते. हो हो हो. एक बाजू 5 मिनिटं, दुसरी बाजू 5 मिनिटं. अशी मस्त अशी कलेजी फ्राय झालेली आहे. तर आहे ना मस्त अशी सर्व कलेजी आहे ना तयार झालेली आहे. तर आता आहे ना आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. थोडं लिंबू, अर्धा लिंबू ठेवलाय, कांदा. ओके. एकदम भारी असं दिसायला पण छान आणि आता खायलाही खायला तयार. ओके. अशा प्रकारे ना मस्त कलेजी फ्राय झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.